नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, 10 मार्चला आलेला आहे अमलकी एकादशी. तर वर्षातली खूप महत्त्वपूर्ण एकादशी आहे असंही मानण्यात येतं. कारण अमलकी एकादशीच म्हणजेच आवळा एकादशी असंही म्हटलं जातं. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशी किंवा आवळा एकादशी असंही म्हणतात. या शुभ दिवशी भगवान विष्णू तसेच आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करण्यात येते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात आणि वर्षभरात 24 एकादशी असतात. हिंदू धर्मात एकादशी स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. तर या सर्व एकादशींपैकी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला अमलकी एकादशी म्हणतात, अशा अमलकी एकादशीला आवळा एकादशीही म्हणतात. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करायची असते आणि याच दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आणि खरंच असंही म्हणतात, जो कोणी मनुष्य अमलकी एकादशीच म्हणजेच आवळा एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतो मनोभावे, तर त्याला खरंच मोक्षाची प्राप्ती होते. आणि त्याच्यानंतर असंही म्हणतात की जो कोणी मनुष्य या दिवशी रात्रभर आवळ्याच्या झाडाखाली बसून जागरण करतो आणि नामस्मरण करतो, तर तो कितीतरी पापातनं त्याची मुक्तता होत असते आणि त्याला सहस्त्र गायी दान केल्याचं देखील पुण्य मिळत असतं. त्याच्यानंतर प्रत्येक एकादशीपैकी हे एकादशीचं व्रत या दिवशी केलेलं खरंच खूप पुण्यदायी असंही मानलं जातं. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर तुम्ही मनोभावे पूजा केली, तर खरंच तुम्हाला जे काही अष्टलक्ष्मीचा वास असतो तर तो तुमच्या घरात राहतो असंही म्हणतात. आणि जर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही जर 108 किंवा 28 प्रदक्षिणा घालत जर नामस्मरण केलं विष्णू महाराजांचं, भगवान विष्णूंचं, तर खरंच आपल्याला कितीतरी त्रास, संकट, त्याच्यानंतर जो काही आपला पितृदोष, प्रखर पितृदोष, त्याच्यापासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते. आणि असंही म्हणतात, जर आपल्याकडून भूतकाळात जर काही आपल्याकडून चुका झालेल्या असतील, तर त्या पापांपासून आपल्याला हे व्रत केल्यानंतर म्हणजेच आमला एकादशी किंवा आवळा एकादशीच्या दिवशी आपण जे काही व्रत करतो, तर भूतकाळात जे काही आपण पाप किंवा काही केलेलं असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याच्यानंतर सौभाग्य प्राप्ती, सुख, समृद्धी, संपत्ती आणि सांसारिक सुखाचे आशीर्वाद देखील आपल्याला ह्या व्रतामुळे मिळून जातात. त्याच्यानंतर जीवनात जे काही येणारे त्रास, संकट असतील, त्याच्यानंतर आपल्याला कोणत्याच कामात यश नसेल, तर ते सुद्धा आपले कितीतरी संकटे या व्रताने टळतात असंही म्हणतात. त्याच्यानंतर दाम्पत्य सुख ते लाभ मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर जर कोणाचा विवाह जमत नसेल, लग्नात काही अडथळे येत नसेल, तर त्यांना देखील खरंच ह्या व्रताने खूप सारा फायदा होतो असंही म्हणतात. तर अमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला आणखी काही सेवा करायच्या असतात, तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू किंवा जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडं, तर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 माळी म्हणजेच 108 वेळा आपल्याला नामजप करायचा आहे या दिवशी. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुरुष सुक्त म्हणून देखील अभिषेक करू शकता या दिवशी. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पिवळी फुले, मिठाई आणि पिवळं म्हणजेच चंदन आपल्याला त्यांना लावायचं आहे. तर ते त्यांना पिवळं चंदन, पिवळी मिठाई आणि पिवळी फुले खरंच भगवान विष्णू आणि बाळकृष्णांना प्रिय आहे, त्याच्यामुळे हे देखील आपल्याला सेवेत
सेवा करायची आहे अशी. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून काही सेवा करायची आहे, तर विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर 100 म्हणजेच 1000 नामाचं आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली ह्याचं देखील आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे. आणि मेन म्हणजे या दिवशी जो कोणी मनुष्य या दिवशी खरंच मनोभावे व्रत करतो, तर त्याला खरंच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा खरंच त्यांच्यावरती आशीर्वाद राहतो असंही म्हणतात. आणि कितीतरी पापांपासून आपली म्हणजे मुक्तता होते. आणि आपल्याला जर आपण या दिवशी जर भगवान विष्णूंचं कंटिन्यू नामस्मरण करत असाल आणि प्रत्येक एकादशी जो मनुष्य करतो, तर त्याला खरंच मोक्षाची प्राप्ती होते असंही म्हणतात. आणि बघा, तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर ना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला या दिवशी आरती देखील करायची आहे. आणि उपवास हा तुम्हाला 10 मार्च म्हणजे 10 मार्चला अमलकी एकादशी आहे ना, तर 11 मार्चलाच तुम्हाला एकादशीचं व्रत खोलायचं आहे. द्वादशीलाच आपल्याला हे एकादशीचं व्रत खोलायचं आहे. तुम्हाला संध्याकाळी 10 मार्चला संध्याकाळी तुम्हाला हे व्रत खोलता येणार नाहीये, तर तुम्हाला 11 मार्चला सकाळीच तुम्हाला हे व्रत म्हणजेच उपवास सोडायचा असतो. कारण पूर्ण व्रताचं फळ हे आपल्याला पूर्ण हे झाल्यानंतरच भेटतं, पूर्ण व्रत केल्यानंतरच भेटतं असंही म्हणतात. त्याच्यामुळे हे व्रत तुम्हाला द्वादशीला सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना भगवान विष्णूंना बाळकृष्ण नैवेद्य दाखवूनच तुम्हाला हे व्रत खोलायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.